इकडे मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत सगळे सोयऱ्यांसंदर्भातली अंमलबजावणी करा असं जरांगेंनी सरकारला सांगितलेलं आहे। अन्यथा 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं जरांगे पाटलांनी इशारा दिलाय। अंमलबजावणी न केल्यास पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार असं ते म्हणालेले आहेत। एकीकडे सरकार अधिवेशन घ्यायच्या तयारीत आहे तर दुसरीकडे जरांगे पाटील सुद्धा आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं। जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू। आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून, किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता आहेत का शेवटपर्यंत। मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। हे बघा, आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच, फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले, म्हणले न्यावा मागासवर्ग आयोग द्या। परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांना सुद्धा माहिती आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मराठी ओबीसीत आहेत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच आहेत। त्यांच्या कोणबी नोंदी सापडल्या, ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता। तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतोय तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे। आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण। दरम्यान जरांगेंनी त्यांच्या मागण्या लोकशाही मार्गाने मांडाव्या, त्यांनी टपकावून टाकण्याची भाषा कशी वापरली असा प्रश्न विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय, तर तायवाडेंनी त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। आता मला हे कळत नाही की इतकी हिंमतच कशी होते। कोणी असू दे, तू काय कायद्याचा बाप थोडी झालाय कोणी, कायदा सगळ्यासाठी समान आहे। हा काही हुकुमशहा लागलाय काय कोणी कोणाविरुद्ध बोलू नये का? देशातला काही नवीन पुन्हा हुकुमशहा तयार होतो काय? अरे ज्याला जे मांडायचं ते मांडू दिलं पाहिजे, लोकशाही पद्धतीनं मांडू दिलं पाहिजे। आणि संविधानाने तो अधिकार दिलाय बोलण्याचा, लिहिण्याचा, मत मांडण्याचा। जर असं कोणी धमकावत असेल तर त्याला किती भीक घालायची हे जनता ठरवेल। ते तर विरोधी पक्ष नेते त्यांच्याबद्दल तर काय बोलावं मला काही कळतच नाही। कोणत्या शब्दाचा काय अर्थ घेतात? टपकवणे म्हणजे त्याला म्हणतो आम्ही, टपकवणे म्हणजे ते टपकवणे नाही, ते इतकं बोलतं कोंकड बावचाळेवणी की टुपकन जाशीन, म्हणजे एक गावरान भाषेत ते म्हणे की लोड घेत जाऊ नको लई, कारण काय वर तर प्रत्येकाला जाणं आहे ना। टुपकन जाणं म्हणजे ही एक जुनीच बोली भाषा। टपकवणे म्हणजे त्यांचे जे विरोधी पक्ष नाही त्यांच्या जे डोक्यात टपकवणे, ते टपकवणे वेगळं आहे म्हणून त्याला मारामाऱ्या करणं म्हणते। तुमच्या स्वतःचेच टेन्शन स्वतःच जाणीवर त्याला टपकशीन असं म्हणते, टपकवणे नाही। ही कसल्या प्रकारची भाषा आहे? या महाराष्ट्राची ही सभ्यता आहे का? त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं। मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि पोलीस यंत्रणेला विनंती करतो की अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या माणसाच्या विरोधात तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे। सामूहिकरित्या धमकी देतो आहे, जे काही मान्य छगन भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार असतील, आमचे प्रकाश शेंडगे असतील, टी.पी. मुंडे असतील, इतर मंडळी असेल, आम्ही असू, आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आम्ही समाजाच्या सोबत आहोत। ते जसे त्यांच्या समाजासाठी झटते आम्ही आमच्या समाजासाठी झटतो आहे, हा काही गुन्हा नाही। आणि मग आम्हाला टपकून टाकायची भाषा, आमची खानदान मिटवण्याची भाषा, आमची वंशावळ संपवण्याची भाषा जरी वापरत असतील तर त्यांच्या विरोधात सरकारने त्वरित ॲक्शन घ्यावी।